नमस्कार, मी कॉम्रेड पीजी गावंडे. आपण पाहता न्यूज घराणे सर्व अधिकारी. कॉम्रेड पीजी गावंडे, आपण पाहता न्यूज घराणे दिग्रस मित्र. आता नुकताच झेंडावंदनाचा कार्यक्रम 1 मे महाराष्ट्र दिनाच्या झेंडावंदनाचा कार्यक्रम नुकताच संपन्न झालेला आहे. आपल्या नवनिर्वाचित अध्यक्षा पंचशीला वाल्मिक इंगोले मॅडम यांच्या शुभ हस्ते संपन्न झालेला आहे. आणि या ठिकाणी सर्व स्टाफ, सर्व आजी माजी मेंबर आणि आपल्या नगरीचे नगराध्यक्ष वाल्मिक इंगोले मॅडम आणि उपाध्यक्ष सचिन भाऊ बनकिनवार, आपले झाडे साहेब, संदीप झाडे, सर्व मेंबर, नगरसेवक नगरसेविका या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत आणि कर्मचारी स्टाफ पूर्ण दिसत आहे या ठिकाणी. तरी मला सांगायचं, वाल्मिक इंगोले सर या ठिकाणी उपस्थित दिसत आहेत. अध्यक्षाचे पती वाल्मिक इंगोले सर, प्रामुख्याने सामाजिक कार्यकर्ते या ठिकाणी दिसत आहेत. मला सांगायचं आहे, नवनिर्वाचित अध्यक्ष मॅडम, आपण आता 5वा महिना लागला तुम्हाला विराजमान म्हणून. आणि या सर्व मंडळाला सांगायचं, नगर परिषदच्या संचालकांना, अहो दिग्रस मध्ये उतारी नाही राहून, उताराचा प्रश्न किती वर्षापासून आहे. हा करा प्रश्न माधुरी मॅडम शिव होत्या, त्यांनी मार्गी लावला होता, परंतु त्यांची बदली झाली. म्हणून मला उपाध्यक्ष सचिन भाऊ बनकिनवार तुम्हाला सांगायचं आहे, सचिन भाऊ, आपले संदीप भाऊ झाडे, जेवढे काय आपले पदाधिकारी आहेत या ठिकाणी, त्यांना सर्वांना सांगायचं आहे, जरा सार्वजनिक काम आहे, हिताचं काम आहे, जनतेच्या हिताचं आहे. लकी लोकल्यानं बीपी वाढते, बीपी वाढल्यानं बिमाऱ्या होतात, पोटाचे विकार वाढतात, अनेक बिमार पडतात लोक. म्हणून मूत्री आवश्यक आहे. महिलांसाठी मूत्रीच नाही व्हायला, तुम्ही हलक्यात घेणे होता, हलक्यात नका. म्हणून या ठिकाणी आता झेंडारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला. आपल्या इथं बरेचसे या ठिकाणी उपस्थित आहे. मी आता उपाध्यक्ष आणि पहिले मी मॅडमची बाईट घेतो. अध्यक्ष मॅडम शुभेच्छा 2 शब्द आपल्याला बाईट देत आहेत. पंचशीला वाल्मिक इंगोले मॅडम, नगराध्यक्षा दिग्रस. आज 1 मे महाराष्ट्र दिन. महाराष्ट्र दिनाच्या संपूर्ण दिग्रस नगरामध्ये संपूर्ण जनतेला महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आज इथे झेंडावंदनासाठी सर्वजण उपस्थित झाले. आमचे नगरसेवक, सर्व नगर परिषद मतदार, सर्व कर्मचारी स्टाफ, नगर परिषदमधील सर्व शिक्षक वृंद इथं उपस्थित झाले. तसेच मान्यवर मंडळी, या सर्वांचं मी हार्दिक हार्दिक स्वागत करते, अभिनंदन करते. ते या झेंडावंदनासाठी उपस्थित राहिले, त्यांना एक महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देते. आणि आता जे गावंडे सरांनी जो प्रश्न इथे उपस्थित केलेला आहे, मोतारीचा शौचालय, हे संपूर्ण दिग्रस शहरामध्ये सुरू आहे. आणि आम्ही इथे आल्याच आम्ही तो प्रश्न हाती घेतलेला आहे. महिलांसाठी बरेचसे उपक्रम सुरू झालेले आहे. एवढंच नाही तर संपूर्ण जनतेच्या हितासाठी स्वच्छता, पाणी पुरवठा, तसेच बऱ्याचशा सोयी देण्याच्या आम्ही दिग्रस शहरामध्ये हे कार्यक्रम हाती घेतलेला आहे. आमचे सर्व नगरसेवक, उपाध्यक्ष, सभापती, शिक्षण विभागामध्ये सुद्धा नवीन बदल घडवून आणून आमचे शिक्षण सभापती, आरोग्य सभापती हे संपूर्ण दिग्रस शहरामध्ये राबवत आहे. आपला कार्यक्रम, आपला उपक्रम राबवत आहे आणि संपूर्ण दिग्रस जनतेसाठी ज्या काही अडीअडचणी आहे त्या सोडवण्याचा प्रयत्न करीत आहे. एवढेच मी इथे सांगू इच्छिते आणि पुन्हा एकदा सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते आणि धन्यवाद अध्यक्ष मॅडम. आणि यानंतर सचिन भाऊ बनकिनवार, शुभेच्छा 2 शब्द शुभेच्छा. आणि थोडंसं मुक्ताड्यावर गती द्या अशी विनंती आहे आमची. सगळ्यांना 1 मे महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. मुतारीसाठी सगळे प्रयत्न चालू आहे. लवकरात लवकर मुतारीचा प्रश्न निपटून जाईल. धन्यवाद. धन्यवाद उपाध्यक्ष महोदय सचिन भाऊ बनकिनवार, संदीप भाऊ झाडे नवनिर्वाचित मेंबर, संजीत भाऊ झाडे नगरसेवक, नवनिर्वाचित नगरसेवक, शुभेच्छा 2 शब्द बोलतील, विकासावर बोलतील. सर्वप्रथम सर्व दिग्रसवासियांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. या आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण सर्व दिग्रसच्या जनतेस आम्ही हे सांगू शकतो
की दिग्रजच्या विकासाचा जो प्रश्न आहे, महत्त्वाचे मूलभूत जे प्रश्न आहेत, आम्ही तातडीनं अध्यक्ष साहेब आणि आमचे उपाध्यक्ष, आमचे सर्व सहकारी त्यांच्या माध्यमातून जे महत्त्वाचे जे विषय आहेत, महिलाबाबत असो की सार्वजनिक असो, रोडबाबत, नाल्याबद्दल सर्व मिळून आम्ही हा प्रश्न मार्ग लावण्याचा प्रयत्न करत आहोत. सर्व दिग्रजकरांना पुनश्च महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद संदीप भाऊ साडे, नवनिर्वाचित नगरसेवक. यानंतर अक्रमभाई सामाजिक कार्यकर्ते, तरुण तडफदार, दिग्रजसाठी त्यांना तळमळ असणारे अक्रमभाई हे शुभेच्छा 2 शब्द बोलतील. धन्यवाद. सबसे पहले आप सभी को महाराष्ट्र दिन की बहुत बहुत मुबारकबाद. 1 मई 1960 को महाराष्ट्र राज्य की स्थापना हुई थी. साथ ही साथ 1 मई को तमाम दुनिया में कामगार दिन मनाया जाता है और उस कामगार दिन की भी आप सभी को तहे दिल से बहुत बहुत मुबारकबाद. हमारे माननीय पत्रकार महोदय गावंडी जी ने जिस विषय को हमारे अध्यक्ष मैडम के सामने उठाया है और बखूबी हमारे अध्यक्ष मैडम ने उन सभी सवालों का जवाब दिया है, और आगे भी भविष्य में मैं एक टीम का सदस्य होने के हैसियत से आप सभी को आश्वस्त करता हूँ कि एक न एक दिन सारी समस्याएं हल ज़रूर होगी. एक दिन में नहीं होगी इंशाअल्लाह, लेकिन एक ना एक दिन ज़रूर होगी. आप सभी को फिर से महाराष्ट्र दिन और कामगार दिन की तहे दिल से बहुत बहुत मुबारकबाद. शुक्रिया. धन्यवाद अकरम भाई. वो दिन कौन सा है हमारे हयात में होने दो, लेकिन दिन कब आता तो तुम्हारा विकास का, ऐसी विनंती है. मित्र, आज महाराष्ट्र दिन, महाराष्ट्र मुंबईसह महाराष्ट्र सुखासुखी आपल्याला भेटला नाही. आपले 105 लोक हुतात्मा झाले त्या ठिकाणी मुंबईमध्ये. गुजरातचे मुख्यमंत्री आणि त्यावेळेस मोरारजी देसाई होते, त्यांचे प्रयत्न चालू होते तिकडे न्यायचे गुजरातमध्ये मुंबईला, परंतु 105 लोकांचा हुतात्मा आपण जाऊ दिला नाही. मराठी कामगार होते तिथं, गिरणी कामगार, आणि मुंबईमध्ये त्यांना मोठा गहन प्रश्न पडला होता की आपली जर मुंबई गुजरातमध्ये गेली तर आपलं काय होणार. म्हणून त्यांनी 105 लोक क्रांती झाली मोठी त्या ठिकाणी. आणि आजचा दिवस म्हणून आपण आठवण झेंडा महाराष्ट्र दिन म्हणून आपण झेंडावंदन करतो, झेंडारोहण करतो मित्र. आणि त्या आजच्या दिवसाच्या आपल्या सर्वांना या ठिकाणी मॅडमने, अध्यक्ष मॅडमने बी शुभेच्छा दिल्या, मेंबरने दिल्या शुभेच्छा. परंतु माझे एक नगरसेवकांना, नवीन मंडळांना विनंती आहे की विकासाचे कामं मुतारासा ताबडतोब करावे अशी मी विनंती करतो. धन्यवाद. सोबत आहे कॅमेरामन मोहम्मद इक्बाल भाई, घराणे न्यूज, दिग्रज, यवतमाळ, महाराष्ट्र, इंडिया.